म्हाडाच्या कोकण विभागातील निकालामध्ये 2147 घरांचा समावेश आहे, तर 117 भूखंडासाठी निकाल जाहीर. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. म्हाडाच्या कोकण विभागातील 2147 घरांसाठी सोडतीचा निकाल ठाण्यात काशीनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये हा सोडतीचा कार्यक्रम संपन्न झाला. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, ठाणे मनपा आयुक्त सौरभराव, म्हाडाचे आयुक्त संजय जयस्वाल आणि व्हीसीद्वारे अजित पवार या सोहळ्याला उपस्थित होते. सर्वसामान्य माणसाचं स्वप्न असतं की आपल्याला हक्काचं घर मिळालं पाहिजे आणि चांगलं घर मिळालं पाहिजे, परवडणाऱ्या किमतीमध्ये मिळालं पाहिजे, अशी प्रत्येकाची एक भावना असते, स्वप्न असतं. आणि या स्वप्नासाठी, घरासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात प्रत्येकाला. आणि आपल्याकडे घर बांधून बघ अशी एक म्हण आहे. म्हणजे घर बांधायचं किती कठीण काम असतं. आणि त्याच्यामध्ये असंही मोठ्या लोकांचे स्वप्न असतात. तोही प्रकल्प तुमचं हे करते कोण, MMRD आणि SRA मिळून. त्यामुळे आता एक शाश्वत विकास हे देण्याचा देखील आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे टप्प्याटप्प्याने खूप मोठ्या प्रमाणावर घरं निर्माण होतील. जसं आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचं स्वप्न आहे सर्वांसाठी घरं, पंतप्रधान आवास योजनेमध्ये, त्या योजनेला देखील आपण चालना देतोय महाराष्ट्रामध्ये. आणि म्हणून आपण म्हाडाचं टार्गेट आहे की आपण किती घरं बांधतोय पुढच्या नजीकच्या काळात. 2 लाख 2 लाख म्हणजे 2 लाखच नाही, वाढलं पाहिजे. हो बरोबर. तर 5 वर्षात 8 लाख घरं बांधणं आपण या स्पीडने बांधली तर आपण खूप मोठ्या प्रमाणावर घरं बांधू शकतो आणि लाखो लोकांना याच्यामध्ये दिलासा देऊ शकतो. आणि म्हणून मी याच्यामध्ये म्हाडा अत्यंत मोलाची भूमिका राबवती आहे. म्हाडाने आता विशेष करून ट्रान्सपरन्सीवर, क्वालिटीवर लक्ष दिलेलं आहे. त्यामुळे एकदा आपलं घर मिळालं की ते चांगल्या दर्जाचं घर, चांगल्या प्रतीचं घर. काही घरं जेव्हा देऊ तेव्हा आपण देखील व्हिजिट करू, आम्ही देखील बघू घराची क्वालिटी कशी आहे, काय. आणि त्यामुळे जे विकासक आहेत त्यांना देखील आमचं एवढंच सूचना आहे की थोडासा नफा कमी झाला पण तरीसुद्धा कुठं क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज करू नका. आणि लोकांना घरं देताना अतिशय चांगल्या दर्जाची घरं द्या. तुम्हाला ज्या काही सवलती पाहिजे, जी मदत पाहिजे, सरकार म्हणून गृहनिर्माण विभाग, नगर विकास विभाग नक्की करेल एवढी खात्री मी देतो. पुन्हा एकदा ज्यांना सर्व लाभार्थ्यांना मनापासून शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. कळवा, मुंब्रा आणि दिवा येथे शुक्रवारी पाणी नाही. MIDCच्या जलवाहिनीवर तातडीची दुरुस्ती. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणीपुरवठा योजनेच्या 12वी गुरुत्व वाहिनीवरील कटाई नाका ते मुकुंदपर्यंतच्या जलवाहिनीवर तातडीची देखभाल दुरुस्तीचे काम होणार आहे. त्यामुळे ठाणे महापालिका क्षेत्रात कळवा, दिवा, मुंब्रा या भागात गुरुवार दिनांक 6 फेब्रुवारीच्या मध्यरात्री 12 वाजल्यापासून शुक्रवार दिनांक 7 फेब्रुवारीच्या मध्यरात्री 12 वाजेपर्यंत असे 24 तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यावर पुढील काही तास पाणी पुरवठा कमी दाबाने होईल, तरी या काळात नागरिकांनी या पुरेसा पाणी साठा करून ठेवावा, तसेच पाणी काटकसरीने वापरावे असे आवाहन ठाणे महापालिकेने केले आहे. मॉकपोल निर्णयाला आमचा विरोध, पराभूत उमेदवारांची जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांवर नाराजी. काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणूक आणि त्यानंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत ठाणे जिल्ह्यातील पराभूत उमेदवारांनी मॉकपोलच्या प्रक्रियेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला ब्रंट मेमरी तपासणी करून घ्यावी असे निर्देश दिले असताना सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा अवमान करून मॉकपोल करून घ्यावे असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना निवडणूक आयोगाने दिले असल्याने या विरोधात ठाणे जिल्ह्यातील पराभूत उमेदवारांनी या प्रक्रियेवरच बहिष्कार टाकण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत घेतला आहे. यावेळी पराभूत उमेदवारांनी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली. त्या संदर्भामध्ये आम्ही त्यांना विचारलं की या ज्या काही तुम्ही स्लिप्स आहेत तर त्यांनी आम्हाला सांगितलं काळ्या पाकिटामध्ये ठेवलेलं आहे. काळ्या पाकिटामध्ये काळी हां. त्याच्यामुळे कुठल्याही उमेदवाराला बोलवलं नाही. हां. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये निवडणूक प्रतिनिधी असतो किंवा तो इलेक्शनचा आपला तो हे असतो, त्याची सही असते प्रत्येक वेळा. मशीन उघडली, मशीन बंद केलं, संध्याकाळचं मतदान झाल्यानंतर त्या ठिकाणी पंचनामा केला जातो. या संदर्भामध्ये जे काही स्लिप ठेवल्या आहे तर ते कुठल्याही आमच्या उमेदवारांना पण कळवलं नाही आणि आमच्या प्रतिनिधीला पण कळवलं नाही. त्यामुळे हे सर्व झोल केलेलं आहे त्या लोकांनी. परंतु एकाही पत्राचं उत्तर या ठिकाणी आलेलं नाही. कळलं की नाही. आणि आज त्यांना आम्ही जेव्हा सांगितलं तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला उद्यापर्यंत सर्व ह्याची प्रश्नाची उत्तरं देतो. आता ज्यांचं उत्तर आल्यानंतर आम्ही काय पुढची काय कारवाई करायची ते आम्ही करतो. असं प्रत्येकाचे बघा एवढ्या बंच आहे, प्रत्येकाने एकाही याचं उत्तर दिलेलं नाही. इवन दुबार नावाच्या संदर्भामध्ये आम्ही पूर्ण सेट दिला होता की या यादीमध्ये किती त्याचं नाव आहे, दुसऱ्या यादीमध्ये सुद्धा त्याचं नाव आहे, तिसऱ्या यादीमध्ये सुद्धा नाव आहे, तर तो काही केलं नाही. आणि त्यामध्ये तुम्हाला म्हणतो 11,000 नावांचा अजूनही विचार केलेला नाही वर की ते डिलीट करायचं का नाही करायचं. ते पण रायटिंगमध्ये त्यांनी दिले. कळवा, मुंब्रा आणि दिवा येथे शुक्रवारी पाणी नाही. MIDCच्या जलवाहिनीवर तातडीची दुरुस्ती. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणीपुरवठा योजनेच्या 12वी गुरुत्व वाहिनीवरील कटाई नाका ते मुकुंदपर्यंतच्या जलवाहिनीवर तातडीची देखभाल दुरुस्तीचे काम होणार आहे. त्यामुळे ठाणे महापालिका क्षेत्रात कळवा, दिवा, मुंब्रा या भागात गुरुवार दिनांक 6 फेब्रुवारीच्या मध्यरात्री 12 वाजल्यापासून शुक्रवार दिनांक 7 फेब्रुवारीच्या मध्यरात्री 12 वाजेपर्यंत असे 24 तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यावर पुढील काही तास पाणी पुरवठा कमी दाबाने होईल, तरी या काळात नागरिकांनी या पुरेसा पाणी साठा करून ठेवावा, तसेच पाणी काटकसरीने वापरावे असे आवाहन ठाणे महापालिकेने केले आहे.